नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन धमाकेदार ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये। आज आपण भेट देणार आहोत अष्टविनायकापैकी एक असलेल्या अतिशय पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या गिरिजात्मज गणपती मंदिराला। चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। गिरिजात्मज गणपती मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री डोंगरावर स्थित असून हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे। पुण्याहून जुन्नर मार्गे लेण्याद्री येथे सहज पोहोचता येते। जुन्नर पासून लेण्याद्री फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, डोंगराच्या पायथ्याशी पार्किंगची सुविधा उपलब्ध असून येथे 2 व्हीलरसाठी 20 रुपये आणि कारसाठी 50 रुपये आकारले जातात। पार्किंगच्या थोडे पुढे आल्यावर आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हॉटेल्स आणि पूजेचे सामानांचे दुकानं बघायला मिळतात। मंदिरात जाण्यासाठी 50 रुपयाचे एंट्री तिकीट आकारले जाते। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 दगडी पायऱ्या चढाव्या लागतात। पायऱ्या जास्त असल्यामुळे वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले जे लोक पायऱ्या चढू शकत नाही त्यांच्यासाठी पालखी सेवा सुमारे 1000 ते 1500 रुपये प्रति व्यक्ती दराने उपलब्ध असतात। पायऱ्या चढताना आजूबाजूचे निसर्ग मन मोहून टाकतो। मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते। गणेश उत्सव, संकष्टी चतुर्थी आणि श्रावण महिन्यात येथे मोठी भक्तांची गर्दी असते। गिरिजात्मज गणपती मंदिर हे अष्टविनायक गणपतीपैकी एक महत्त्वाचे स्थान आहे। गिरिजा म्हणजे पार्वती माता आणि आत्मज म्हणजे पुत्र, म्हणून या गणपतीला गिरिजात्मज असे म्हणतात। पौराणिक कथेनुसार पार्वती मातेने येथे कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपश्चर्येमुळे गणपतीचा जन्म याच लेण्याद्री पर्वतात झाला। म्हणूनच हे स्थान गणेश भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते। हे मंदिर डोंगरात खोदलेल्या लेणीत असून येथे आपल्याला अनेक बौद्ध लेण्या बघायला मिळतात। या लेण्या पूर्णपणे डोंगरात खोदून बनवलेल्या आहेत, ज्या इसवी सन 1 ते 3 शतकातील असल्याचे इतिहास तज्ञ मानतात। त्या काळात भिक्षूंना ध्यान, वास्तव्य आणि उपासनेसाठी या लेण्या वापरल्या जात असाव्या। मित्रांनो, हे ठिकाण इतिहास, धर्म आणि स्थापत्यकलेचे अद्भुत संगम आहे। मित्रांनो, हा होता आपला आजचा छोटासा प्रवास। भेटूया पुढच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।